गाडी फुलांचा देश हवेत गाडी वरती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया हाँ अपनी तो जैसे जैसे कोई आगे ना पीछे कट जाएगी आपका क्या होगा जनाबे आली आपका क्या होगा नया है यह डिंग 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 वो नया है यह डिंग 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 तर मंडळी पुन्हा एकदा हसायला आणि हसवायला हा सगळा माहोल बनवायला आमचे कलाकार तयार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचे नाव आहे लॅक्मे फुबाई नया आहे पार्ट बाय फ्रुटी. आतापर्यंत आपण हॉलिवूडच्या हॅरी पॉटरला भेटलोय पण आज आपण भेटणार आहोत मराठमोळ्या हॅरी पॉटरला आणि त्याला कोण भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही ते तोच दाखवणार आहे. फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार पॉटरा तू वेडा कुंभार पॉटरा तू वेडा कुंभार. आईला इतक्यात बेरिंग सुटल असं वाटलं नव्हतं मला. हॅलो हा हॅरी पॉटर बोलतो. कोण बोलतो? डंबलडोरकर मास्तर. कसे आहे तुम्ही मास्तर? मला तुमची लय आठवण येते बघा मला लय आठवण येते तुमची. कुणी घर देताय? आत्ता सुरू झालं होतं पहिला पंच तुला तुझाच वाजवायचा आहे का? मला काहीतरी करू दे ना इकडं. हॅलो डंबलडोरकर मास्तर मला तुमची लय आठवण येते बघा. अण्णा परत घेऊन आली मला इकडं. सांग हा काय पाहिजे? पंत्या पंत्या दिवाळीत वापरा ना. नाही जोक नाही केला खरंच म्हणलं दिवाळीत वापरा ना. अहो असं काय करता? तुमच्याकडे जादूची कांडी आहे फुस करा काढा 4 पंत्या. काय एवढं त्यात? काय जादूच्या कांडीला कीड लागली तुमच्या? तरी म्हणलं होतं लाकडी वापरू नका तुमचा बर्फाळ प्रदेश आहे. नाही नाही पाठवतो पंत्या पाठवतो. हो ओके बाय. एवढ्या बोलण्यावरनं तुम्हाला कळलं असेलच मी तर हॅरी पॉटर आहे. पण काय सांगू माझी ट्रॅजेडी. जिकडे लोक सायन्सची कास धरतायत शिकतायत मोठे होतायत त्यांना ख्याती मिळते तिकडे आमच्या नशिबात ही माती येते. आता काय मी पॉटर टाकतो वॉटर करी तो अकॉर अकिरा अकॉर. आईला मातीला आणि शब्दांना कशालाच आकार येत नाही आता. ऐरणीच्या देवा तुला अरे मी लोहार आहे का कुंभार आहे का कुहार आहे का बोंबार आहे? कोण आहे मी? ऐरणीच्या देवा तुला. जास्त नाटक केलंस ना तर या कांडीनं मुंडी उडवेन तुझी जादूची आहे. बघायची आहे हे बघ. आईला पाणी गेलं तेवढ्यातल्या तेवढ्यात बघायच्या. तरी अण्णांना म्हणलो 4 पुंशील शेल तरी ह्याच्यात टाकत ते बी ऐकलं नाही अण्णांना. आता बघ बरं मग कोण आहेस तू? मला ओळखलं नाहीस? आय एम विच. अडानी बाई इंग्लिश नीट बोल आधी. आय एम विच असं म्हणत नाही. हुमायूं हुयामून हनीमून हु एम आय असं म्हणतात आणि हु एम विच काय म्हणतीस? काहीही म्हणत असतील. नीट बघ माझ्याकडे नीट बघ. हातातला झाडू बघ आता. केजरीवाल मी केजरीवाल आहे.
मग सांग ना चिटकीन, किती वेळ वाट बघतोय मी, सांगतच नाही तू काही. मी चिटकीन आहे. आय एम चुडेल. आय एम विच. आईला तू बरोबर. आता हे सरकार आल्यावर हेच सगळं वाजणार. बरोबर आहे तुझं. कोण आहे? कोण म्हणालीस? तू इतकी वर्ष कुठं होतीस मग तू? होय, कुठं आलं हे? हे मी ठिकाण सांगितलं नाही हॅरी पॉटर. मला काहीही बोलण्याच्या आधी हसायची सवय आहे. उभं आयुष्य हसण्यावारी नेलंस तू. आता तरी नीट सांग, काय झालंय तुला? पूर्वी चेटकिडीला मुलं घाबरायची. मुलं घाबरायची, पण आता तोंडावर हसता. पॉटर, माझी जाम पॉटर. काय काय माझी दुर्दशा झाली अशी पॉटर. काय गोष्ट घडली की त्यामुळे तुझी वाट लागली आहे? आता गोष्टी पार बदलल्या आहेत पॉटर. होय, गोष्टी फार बदलल्या तुला सांगतो. पूर्वी लोक मडक्यातनं पाणी प्यायचे, आता फ्रीज मध्ये जातात. माहिती काय झालं? मी त्याबद्दल बोलत नाहीये पण लहान मुलांच्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. विक्रम वेताळ, जिन, राक्षस, हे बघा ओळी आणि 7 बुटके ह्या कथा पाल बाह्य बाल झाल्या आहेत. नाही काय पार काल बाह्य झाल्या. मला काही कळत नाहीये. मुलांची फॅन्टसी बदलत चालली आहे पॉटर. मुलांची फॅन्टसी बदलत चालली आहे. पूर्वी सिंदबादच्या सफारीवर आवडणारी मुलं आता सबवे सफर मध्ये रमू लागले. मात्र खरं आहे. गोष्टीची जागा आता गेम्स घेतले. गेम्स मला कळतंय ग, माझी पण तीच ट्रॅजेडी आहे. पूर्वी मी किती अशी जादू करायचो, कांडी फिरवायचो, समुद्र बाजूला व्हायचा आणि असा सोन्याचा खजिना मी बाहेर काढायचा. आता मी अशी कांडी फिरवतो, काही होत नाही. सगळं माझ्या कांडीशी येऊ लागले हळूहळू. हसत नाहीये, सत्य परिस्थिती सांगतोय मी. जादू बिदू काय नाही, सगळं फालतूगिरी झालेली आहे माझी. माहितीये माझी पण जादू चालत नाहीये पॉटर. का तुझी का जादू चालत नाही? माझी पण जादू चालत नाहीये कारण माझा भ्रूम. काय नाकन बोलतो? हा बोल, आता बोल, काय म्हणायचं तुला? कारण माझा भ्रूम. अगं काय भ्रूम? काय मला काय कळायला मार्ग नाही. कसला भ्रूम? हा तुझा भ्रूम आहे? माझा भ्रूम पॉटर, माझा भ्रूम. हा, त्याचं काय? हा उडत नाहीये. हा उडतो? हो. कुणाच्या जीवावर? मी याच्या जीवावर बसायचा आणि मग हा उडायचा. अगं देह केवढा, दांड केवढं. जेवढा देह आहे त्या मानानं आपलं वाहन निवडायचं असतं. एखादा भक्कम बांबू घ्यायचा, त्याच्यावर बसायचं. जीव नाही का जाणार? माझा हा भ्रूम उडत नाहीये. प्लीज याच्याकडे तूच काहीतरी करू शकतो. प्लीज हेल्प मी आउट पॉटर. प्लीज हेल्प मी. नाही, मी काय करू शकत. मी जादू सोडली. ओ गॉश, काय करतोस हल्ली? हे काय? तू पंक्चरचं दुकान टाकलास? हे पंक्चरचं दुकान आहे का हे? पंक्चरचं अगं कुंभार झालोय मी आता, कुंभार. हॅरी पॉटर, हॅरी पॉटर, तू पॉटर कसा झालास? सायन्सनं वाट लावली माझी. चमत्कार करून लोकांचे नमस्कार मिळवायचो मी, पण आता चमत्कारात सुद्धा लोक लॉजिक शोधतात. हे कसं केलं, ते कसं केलं. आता लॉजिक शोधायचं का मॅजिक बघायचं? कसं करायचं? मी झालो मी कुंभार आता. म्हणूनच माझे पॉटर, पॉटर तू माझा हा भ्रूम, तू माझा हा भ्रूम. तू आधी शब्द बदल बघू, काहीतरी भ्रूम करत बसती. तू हा माझा मॉप दुरुस्त करून दे प्लीज. मी मॉप दुरुस्त केलं तर त्यानं काय होईल? काय होईल? आपण पुन्हा आपल्या जादू नगरीत जाऊया. जादू नगरीत? मी समजा भ्रूम तयार केलं तर तू जादू नगरीत घेऊन जा? नाही 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 नाही, गंडी होती काय? जादू नगरीत तू माझी दुश्मन आहेस, तू जीव घेणार माझा. नाही पॉटर नाही, आता आपण गोष्ट बदलूया. अर्ध स्किट झाल्यावर गोष्ट नाही बदलायची, आपण नवीन गोष्ट रचूयात. अच्छा, म्हणजे गोष्ट बदलायची. आपली दोस्ती होणार. तू माझा जीव नाही घेणार, म्हणजे मग लोक आपल्या गोष्टी बघणार आणि मग आपल्याला पुन्हा भाव मिळणार. आणतो इकडे, करतो त्याला रिपेअर, आणतो इकडे तिच्या. नाही नाही,
माझा मॉप तोडलास. अगं एकच तोडला, मॉप असतील तुझ्याकडे. असं काय करते? आता मी कशावर बसू? कशावर म्हणजे एक काम कर, हे घे स्कूटर सारखी आडवी बसतात ना बायका जण, तसं बस. हा बस बस. उडतो का बघ, उडतो का बघ. थांब. हा मला आधी मंत्र म्हणू देत. हा मंतर मग. दाटून कंठ जा. ए थांब, हा मंत्र आहे तुझा. माझा भ्रूम उडत नाहीये, बसून माझा कंठ दाटून आला आहे. तू आता म्हणती का मंत्र का मी जाऊ आता इकडे? म्हणते. जायचंय ना जादू नगरी? म्हणते. मग उड, मी पण येईन तुझ्या सोबत. चाल. भ्रूम उडाले, भ्रूम उडाले, भ्रूम उडाले, भ्रूम. आता भ्रूम भ्रूम आता. भ्रूम ताताराता भ्रूम ताताराता भ्रूम भ्रूम. नाही ना उडाला, भ्रूम. नाही ना उडाला. फार तुझा भ्रूमनिराश झाला एकदम. अगं काय हे, नाही उडाला भ्रूम. एक सेकंद, इथं काहीतरी असणार. आता उडतो का बघ. आता उडतो का बघ. घे काड्या काढल्या सगळ्या. आता उडतो का तू बघ. काय केलंस? काय झालं? तू काय केलंस? काय? माझा हा भ्रूम तोडून टाकलास तू. आता मी तुझ्यावर ब्लॅक मॅजिक करेल. नाही नको, हे नाही. तुला मी जाळून टाकेल. आलीस तुझं मी ना भस्म करेल. जातीवर. भस्म बोबलात. आली जातीवर चेटकिनीच्या. मला माहिती होतं तू माझा जीव घेणार. हा कर, बघू बघू काय होते. बघू. हा बॉस. बॉस काहीच नाही झालं. कुठं काय झालं? प्लीज हेल्प मी. बॉस. काही नाही होणार चेटकिनी, काही नाही होणार. तू मी आपण आउटडेटेड झालोय आता. काही नाही होणार. असं काय करतेस? डंबलडोरकर मास्तर मला म्हणून गेले होते, एक काळ असा होता जिथं माणसाला देवाची गरज होती, मग संतांची गरज निर्माण झाली, मग चमत्काराची गरज निर्माण झाली. त्या चमत्कारात आपला जन्म झाला, पण आता आपण आउटडेटेड झालो चेटू. आपण आउटडेटेड झालो. अज्ञान माणूस सज्ञान झाला, सुशिक्षित झाला, आणि त्यानं विज्ञानाची कास धरली. त्या विज्ञानातून ॲनिमेशन निर्माण केलं. आज रजनीकांत सारखा माणूस सुद्धा लोकांसमोर येताना ॲनिमेशन मधून येतो, वेगळ्या रूपात येतो. बघितला नाहीस तो सिनेमा कचकडण जो कुठला आहे तो बघ सिनेमा. जर तुला नव्यानं एंटरटेनमेंट द्यायची असेल, पोरांना खासवायचं असेल, रडवायचं असेल, घाबरवायचं असेल, तर तुला नवीन रूपात यावं लागल. कळलं? पण तोवर माझ्या बरोबर बस आणि म्हण इथं गाणं. काय? आम्ही पॉटर पॉटर टाकू पाणी मध्ये वॉटर. मी पॉटर 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 टाकू वॉटर वॉटर वॉटर. अप्रतिम. म्हणजे खरंच शब्द नाहीत. सुपर परफॉर्मन्स, ब्रिलियंट कन्सेप्ट. गॉड ब्लेस यू प्रियदर्शन, विशाखा. थँक्यू सर. सुपर्ब, आउटस्टँडिंग. आणि मी चेटकिणीला भ्रूम नाही देऊ शकत आहे, पण मी ऍटलीस्ट मिठाई ते देऊ शकते. याचं सगळं श्रेय आपल्या मेकअप दादांना जातं. सुपर्ब. आम्ही मिळून हे गुण देतोय. हो. 11. ओ तेरी. 12, 13, 14. बस. 28 गुण. मंडळी, या वर्षीच्या निवडणुकीत ना कुठला पक्ष जिंकेल, कुठला नेता जिंकेल, या टेन्शन पेक्षा मतदाराला आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याच जास्त टेन्शन आलं होतं. तर आता इथं अशीच एक बाई येते जी शोधतीये मतदार यादीत आपलं नाव. बघूयात ते तिला कशासाठी हवंय. पाऊले चालती वोटिंग बूथची वाट, बोटाला शाई लावून बटन दाबा सात, बोटाला शाई लावून बटन दाबा सात. पाऊले काय बटन दाबा 7? आत दाबू का तुझं? हा काय लावलंय? 100 मीटरच्या आत काही गाणं बिणं वाजवायचं नाही, एवढे नियम माहित नाहीत का? नाव नाही नाही मी चेक करतो. नाही नंतर चेक करतो. हॅलो हॅलो हा नंतर चेक. अरे नंतर चेक कर. चला बाहेर. चला चला तिकडे. हॅलो काय कंटाळा. जब घर की रौनक सजानी हो,
मतदान करायला आलो. मग करा ना, फुकट आहे. फुकट आहे, फुकट. बघा जरा नाव आहे का. काय काय नाव काय? अश्विनी काळशेकर. काय त्यांचं मेल व्हर्जन आहे का? हा, मी ड्रायव्हर आहे मॅडमचा. मॅडम झोपल्यात. माय गॉड. मॅडम झोपलेत? हा. अरे इथे देश झोपायची वेळ येता, उठवा त्यांना. जावा, उठवा त्यांना, जावा. मॅडम मार्क कमी द्या. मतदानाच्या दिवसाला रीटा मॅडम नटली. मतदानाच्या दिवसाला रीटा मॅडम नटली. आन मॅडम नटली, मतदान करायला निघाली. आन मॅडम नटली, मतदान करायला निघाली. वा वा. हॅलो मिस्टर. हॅलो हॅलो हॅलो. एक्सक्यूज अरे मी. कसं असं. काय नाही, बरेच दिवस गुडघा बघितलं नव्हतं. काय चाललंय हा? काय चाललंय? व्हॉट्स हॅपनिंग ओव्हर हिअर? व्हॉट्स हॅपनिंग? गोट्या खेळतोय. काय मॅडम, हा इथे जगातल्या सगळ्या मोठ्या लोकशाहीची निवडणुकी होते. 8-8 दिवस झाला आम्ही बोंबलतो आणि विचारताय काय होतंय म्हणून. त्याच्यासाठी आले मी इथे. हं. अहो माझं नावच नाहीये वोटर्स लिस्ट मध्ये. अरे वा, काँग्रेस. थँक्यू. काय? एक मिनिट. काँग्रेस काय करताय मला? काय झालं? माझं वोटर्स लिस्ट मधून नाव काढलंय चक्क. काँग्रेस काय करताय? शोधा ते नाव. मॅडम हे म्हणजे कसं आहे माहितीये का, ते आपल्या घरामध्ये पोराने एकदा एक कामगिरी चांगली केली ना की आपण काय म्हणतो, पोराने नाव काढलंय. तसाच तुम्ही नाव काढलंय असं समजा आणि निघा. चला प्लीज, आय एम सिरियस. ओके, आय एम सिरियस. मला एक्सप्लेनेशन हवंय. माझं नाव का नाहीये वोटर्स लिस्ट मध्ये? बर, तुमचं नाव लिस्ट मध्ये असतं तर काय केलं असतं तुम्ही? वोट केलं असतं. माझं नाव शोधा आधी. माझं नाव आहे रीटा अप्पलपोटे. रीटा अप्पलपोटे. हे नाव यादीत असलं काय नसलं काय, काय फरक पडणार आहे? काय 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 म्हणता तुम्ही? somebody please tell him this guy is so arrogant. सरकारी कर्मचारी आहे ते कसं बोलतायत माझ्याशी? नाही नाही मॅडम, मॅडम जस्ट किडिंग केलं. काय नाही, बाकी काय नाही. माझं नाव असेल लिस्ट मध्ये तर मी वोट करणार ना. नाही नाही बरोबर आहे, पण कोणाला वोट करणार? म्हणजे जे काय उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकीच कोणाला तरी करणार ना. ऑब्विसली दिलेल्या ऑप्शन्स मध्येच वोट करावं लागतं. मला एवढं पण माहित नाहीये कोणी ठेवलंय यांना इथे कामाला. ते गोसावी. ए मला माहितीये. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज टाइमपास बंद करा आणि डोंट वेस्ट माय टाइम. ओके, मी खूप लांबून आले इथे उन्हात अनात. एक तर माझ्या कारचा एसी बंद आहे. माझे ड्रायव्हर सुट्टीला आहे. माझी मेड गावी गेली. आमच्या सोसायटीत पाणी येत नाहीये. तरी सगळं मॅनेज करून मी स्वतः ड्राईव्ह करून इथे आली आहे ना. कशाला आलात? नाही, तुम्ही आला नसतात तर काय निवडणूक झाली नसती? देशाला पंतप्रधान मिळाला नसता? मला काय घेणं देणं आहे त्या पंतप्रधानाशी आणि देशाशी? काय काय तर मग कशाला मत द्यायला आलाय? माझे मॉम अँड डॅड. अरे देव, कधी गेले? गेले नाहीये ते. काय वाजवताय? काय वाजू नको. माझे मॉम अँड डॅड हो. हा, काय झालं? आय जस्ट लव्ह देम. अच्छा. या बोटाला धरून किती प्रेमाने वाढवलंय त्यांनी, मला मोठं केलंय. आज माझ्या या बोटाला मतदानाची शाई बघून ते किती प्राऊड फील करतील, यु नो. अच्छा अच्छा अच्छा, असू दे असू दे. पण तुम्ही काय विचार काय केलाय? म्हणजे कोणत्या पक्षाची विचारधारा तुम्हाला पटते? नाही आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट विचारधारा थिंग. ओके, अरे माझा हबी ज्यांना सांगेल त्यांना मी वोट करून मोकळी होणार. हबी. मला सांगता, तुमच्या त्या हबीला साडी निवडता येते का? Oh my God, no, his choice is just disastrous. हा, म्हणजे ज्याला साडीतलं काही कळत नाही त्याला देश कोणी चालवायचा हे कळेल असं तुम्हाला वाटतंय का? त्याचं काय आहे ना, काय माझा आणि हबीचा जरा प्रॉब्लेम आहे. ओ, मग लवकर जाऊ डॉक्टरकडे. काय तसा नाही हो, तसा प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली ना आमचं कुठल्याच गोष्टीत एकमत होत नाही. अच्छा. मग आम्ही खूप डिस्कशन केलं आणि डिसिजन घेतला की एका उमेदवाराला मत देऊ, म्हणजे त्या निमित्ताने तरी एकमत होईल ना आमचं. वा 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 वा, धन्य झाली हा भारत माता हे ऐकून. रिअली? काय रिअली? अहो, तुम्हाला कळतंय का? आणि मला एक प्रश्न पडतो, तुमच्या सारख्या लोकांनी मत नाही दिलं तर देशाचं काय बिघडणार आहे?
देशाचं काही बिघडणार नाही, पण माझं नक्कीच बिघडेल. काय? लहानपणापासून मी स्वप्न बघते एकदा तरी माझ्या या बोटाला ती मतदानाची शाई असावी. एकदा तरी मला ते एक्सपिरियन्स करायचंय. अरे ए बाई, म्हणजे बघ ते बाजारातून शाई घ्या आणि एका नाही 10 बोटाला लावा, पायाला पण लावा. हा, असं कसं चालेल? दॅट शाई इज डिफरंट, इट इज स्पेशल. असं काय करता तुम्ही? ती शाई जास्त दिवस टिकते, यु नो. मला ना ही शाई माझ्या बोटाला कधी लागते आणि ती माझ्या बोटाला सूट होतीये का नाही हे जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. वा 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 वा, काय आमची लोकशाही. म्हणजे शाई टिकते की नाही हे बघायला तुम्ही मतदान करणार आहे. हा, ओ माय गॉड, काय? ओ माय गॉड, लुक एट दिस. काय खपलं? हे बघा, हे बघा, माझ्या 3 मैत्रिणींनी वोट करून त्यांच्या या बोटाचा फोटो पोस्ट पण केलाय फेसबुकवर ऑलरेडी. बघा. आय एम टू लेट, प्लीज हेल्प मी आउट, प्लीज प्लीज. माझं नाव शोधा तुम्ही, मला फेसबुकवर फोटो टाकायचा आहे. बघितलं, अर्ध्या लोकांना बोटाची चिंता आहे आणि अर्ध्या लोकांना निवडणुकीत पोटाची चिंता आहे. बाय द वे, मला सांगा, तुमच्या या बूथवर खूप सेलिब्रिटीज येतात ना? हो, येतात 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 एकदम. गॉड, म्हणजे माझा डिसिजन चुकला नाहीये. एक मिनिट. म्हणजे सेलिब्रिटी इथे येतात म्हणून तुम्ही इथे आलात? ऑब्विसली. काय? मग एरवी मतदान कुठल्या बूथवर करता? आमच्या इथल्या त्या म्युन्सिपल स्कूलमध्ये. तिकडे इतकं घाणेरडं क्राऊड असतं ना, आय एम जस्ट नॉट कम्फर्टेबल विथ देम. म्हणून मी इथे आले, पण इथे येऊन बघते तर काय, माझं वोटर्स लिस्ट मध्ये नावच नाहीये. दिस इज जस्ट सो होपलेस अँड इरिटेटिंग, आय एम टेलिंग यू. अरे गप्प बस. होपलेस बाई, तू होपलेस आहेस. अहो, काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय. अहो, तुम्हाला एवढं कळत नाही का की ज्या वॉर्डामध्ये आपलं नाव आहे तिथेच मतदान करायचं असतं. अहो बाई, तुमच्या लक्षात येत नाहीये काय? हे बघा, एका बोटासाठी जेवढी मेहनत घेतलीस ना त्याच्यापेक्षा 10% मेहनत जर यादीत आपलं नाव आहे की नाही ते बघायला घेतलीस ना तर फार टेन्शन तुमचं गेलं असतं. अरे काय 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 चाललंय काय? अरे त्या बोटापेक्षा ना त्या उमेदवाराचं चारित्र्य आधी बघा आणि मग मतदान करा. तुमच्या लक्षात येते का बाई, तुमच्या लक्षात येत नाहीये, तुमचं नाव इथे नाहीये. तुमच्या लक्षात येते का? एक काम करा, ऍक्ट खूप चांगला होता. तुमच्या दोघांची रिहर्सलही खूप चांगली होती. दॅट ते दिसलंच इकडे. थँक्यू सो मच फॉर अ लवली परफॉर्मन्स. थँक्यू. तुम्ही दोघंही खूप चांगले परफॉर्म करता आणि तुम्ही ऑलवेज नवीन विषय घेऊन येता आणि त्यावर काहीतरी स्टेटमेंट करता. मला खूप आवडलं स्किट आणि सब्जेक्ट, मला खूप आवडला. बघूयात गुण किती मिळतात. 10 आणि दादा 10 पैकी 10, 20 गुण मिळालेले आहेत. मंडळी, मला माहिती आहे की सगळ्यांना आता भूक लागलेली आहे, त्यामुळे आता वेळ झालेली आहे पोटभर एकच फाईट खायची. बघूयात एकच फाईट, वातावरण टाईट. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है, ना कोई उमंग है. नका माझी खुर्ची घेऊन जाऊ नका. प्लीज माझी खुर्ची घेऊन जाऊ नका. पराभव झाला आमचा निवडणुकीत. पराभव झाला, बाद झाला, घात झाला, आमचा घात झाला. आमचं एवढं मोठं राज्य, आम्ही कमवलेलं राज्य आता जाणार. रोज तूप रोटी खाणारे आम्ही आता साधी भाकरी आणि अमेठीची भाजी पण खायला नाही मिळणार. काय करू मी, काय करू? पराभवाचं टेन्शन नाही मला, पराभवाचं टेन्शन नाही. टेन्शन कशाचं आहे? पराभव का झाला हे जनतेला सांगण्याचं टेन्शन. मला मुद्दाच मिळत नाहीये लोकांना सांगण्याचा. म्हणून दरबारात बसवतो तिथं मीडियावाले त्रास देतात. म्हणून आपकी बार मध्येच बसायचं ठरवलंय मी. असो, अजून कसं नाही आलं कुणी माझ्याशी चर्चा करण्यासाठी. इलेक्शन की दरबार में राजा गिरा रे, इलेक्शन की दरबार में राजा गिरा, हाय 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 राजा. कसलं कॉर्डिनेशन आहे ना आपलं. महाराज, हेच कॉर्डिनेशन जर इलेक्शनच्या आधी कार्यकर्ता आणि राजामध्ये असतं ना तर आज विचार करायची वेळच आली नसती. ते पण आहे म्हणा. पण मी म्हणताय तुम्ही आल्याच बडबड सुरू केली राव. सर्जेराव कुठे? सर्जेराव आज या ठिकाणी त्या घरात पडलेले आहेत.
पहिले इलेक्शन मध्ये पडले आता घरात पण पडले का? कसं असतं लोकांचं? तसं नाही हो महाराज. ते म्हणलं नाहीतरी राजाने बोलावलंय ना, मग जा मरू दे एकटी, त्याला हा, कोणी तसं त्याला जाऊ दे. विचारत नाही. असं बोलले मला डायरेक्ट. जाऊ दे मरू दे बोलले राजाला डायरेक्ट. शी 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 शी. हे कार्यकर्ते असे असतात. जोपर्यंत आमची सत्ता होती ना तोपर्यंत इथं लोटांगण घालायचे. आणि आता बघा बोलणंच बदललं त्यांचं. अहो असं नाही महाराज, आत्ताच्या ह्या निवडणुकीत ना तुमचं महिला धोरण बघून हे सगळा गोंधळ झालाय. म्हणजे अहो जरा देखणी बाई दिसली दिलं तिकीट, जरा देखणी बाई दिसली दिलं तिकीट. मला सांगा महाराज, आपल्या गावातून अशा देखण्या बायका लोक बाहेर जाऊ देतील का? बसवलं ना त्यांना गावातच. विमलताई तुम्हाला कशाला बोलावलं त्याच्यावरती आपण चर्चा करू ना. हा. इथं केवढं टेन्शन आलं आमच्या हो, डोक्याला. हो. एक तर आमचा पराभव झालेला आहे, आम्ही निवडणुकीत पडलेलो आहोत. बर. लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं आणि कवा आपटलं कळलंच नाही. अरे. म्हणून आम्ही पराभवाचं चिंतन करण्यासाठी आपकी बार मध्ये बसलो. तर तुम्ही असं बोलताय आमच्याशी? अच्छा? अहो तुम्हाला काही लाज लज्जा अब्रू शरम काही आहे का? अहो, एकट्या दुकट्या बाईला तुम्ही बार मध्ये बोलावता आत्मचिंतनासाठी? नाही नाही तुम्ही गैरसंबंध करून घेऊ नका. कसं आहे तुम्हाला सांगतो. कसं? आपल्याला दिवसा ढवळ्या माणसांची चर्चा करायला कधी जमलेलं नाही, आत्मचिंतन करायला जमलेलं नाही. हे खरं जरी असलं हा. तरी सध्या आम्ही ना एकटं भेटतोय कार्यकर्त्यांना. का का का? कारण एकट्यातच माणसं खरं बोलतात असं आम्हाला कळलं. अहो त्या माणसांचं झालं, तुम्ही तर एकटे असताना पण खरं बोलत नाही. हे बघा विमलताई, मी तुम्हाला पराभवाचं कारण शोधायला बोलवलेलं आहे का नाही? तुम्ही सरळ सरळ असं सांगताय का मीच पराभवाला कारणीभूत आहे? असं नाही पाहिजे. सगळ्यांनी पराभव थोडा थोडा वाटून घेतला पाहिजे. असं काहीतरी कारण सांगा ना मला. सापडेल कारण बघा आपल्या पराभवाचं कारण म्हणजे सापडलं. सापडलं. आपल्या पराभवाचं कारण इलेक्ट्रॉनिक मशीन. त्याच्या झोल झाला म्हणून तुम्ही हरला. ठेका मीडियाच्या तोंडावर. ह्यो जोक झालाय ना वापरून. असं नाही का? ह्यो जोक मागच्याच वेळेला आपल्या विरोधकांनी वापरला. ए राजा. काय बोला तुम्ही? ए राजा. ए राजा बोलायचं नाही मला. हो? ए राजा बोलायचं नाही मला. नाही. डायरेक्ट राजा म्हणून अपमान केला तरी चालेल पण ए राजा नाही बोलायचं मला. लय टेन्शन येतं मला. का? सगळं ए राजामुळे झालंय. 3G 2G 4G सगळं 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 आजूबाजूला फिरताना दिसतं मला. ए राजा बोलायचं नाही. बरं, असं जर मला परत कधी बोलत तर कधी मुळी बांधून निघून जाईल कळणार पण नाही. काय म्हणले? कधी मोळी बांधून निघून जाईल कळणार बी नाही तुम्हाला. हा हा हा. तुमची करुणा निधीचा पण मला काही घेणं देणं नाहीये. माझ्याकडे लय करुणा निधी आहे. बरं 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 राहू दे, कळलं मला ना. आणखीन एक तुमच्या पराभवाचं कारण सुचलेलं आहे. वा. इलेक्शनच्या टायमाला तुम्ही जी दाढी वाढवून फिरत होता ना, ती दाढी त्याच्यामुळे तुम्ही हरला. दाढी मुळे हरलो? हा. अरे वेगळे. आता तर सगळे इलेक्शन मध्ये दाढीवालेच निवडून आले. सगळ्या कलरच्या दाढ्या निवडून आल्या. नाही महाराज, ते बरोबर आहे. पण ना लोकांना आता फरक कळायला लागलाय. अनुभवाने पिकलेली दाढी आणि उगाच्या उगाच पिकवलेली दाढी ह्याच्यात. नाही मुद्दा जरी बरोबर असला तुमचा तरी प्रॉब्लेम कसा आहे, दाढीचं कारण सांगणं म्हणजे लयच पानचट वाटतं ना. लोक हसतील आमच्यावर. ते तर काय, तुम्ही निवडणुकीला उभं राहणार हे कळल्यापासूनच लोक हसतायत. तुम्ही लय मनाचं बोलायला लागला. मी तुम्हाला पराभवाचं कारण शोधा म्हणून इथं बोलावलं ना, तेवढंच मला सांगायचं. बाकीचं बोलू नका. चांगला एखादा मुद्दा सांगा मला. बरं चांगला मुद्दा. तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या तरुण पिढीमुळे तुम्ही हरला? बरं मग तसं सांगून टाका ना. ही आजकालची तरुण पिढी यांना शर्टाची बटणं लावता येत नाहीत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीनचं बटन दाबलं म्हणून आम्ही पडलो. भारी आहे, मला आवडलं. हे करेक्ट आहे. मी असं मीडिया समोर बोलूच शकत नाही. मला सांगा, मी जर असं काय बोललो तर मीडियावाले परत तरुणांच्या विरोधात बोलला म्हणून मलाच दोष नाही का देणार? ते बी आहे. कसं आहे, सध्या पक्षानं तरुण नेतृत्व म्हणून 50 वर्षांसाठी मलाच पुढे केलंय जनतेच्या. राजे म्हणजे पुढची 50 वर्ष तुम्ही तरुण राहणार आहात? कसं आहे तुम्हाला कळलेलं नाही. सध्या आपल्या पक्षामध्ये मी जे एकटा तरुण आहे की नाही, बाकीचे सगळे म्हातारे झालेले आहेत, सगळे रिटायरमेंटला आलेले आहेत. आणि आपल्या पक्षाची आत्ताची जी कारकीर्द पाहता परत पक्षात कुणी येईल 50 वर्षात ह्याची गॅरंटी नाही. राहायला कोणतरी ना आपणच ना. अरे 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 महाराज, अहो तुम्ही स्वतःच्या भवितव्याचा एवढा विचार करता. 1% तरी देशाच्या भवितव्याचा विचार करा रा. तुम्ही लय डोकं चालवू नका. मी परत तुम्हाला सांगतो, मी जरी राजा असलो तरी थोडं थोडं कळतं मला. मला चांगलं काहीतरी कारण सांगा राव. तुम्ही माझं खच्चीकरणच करता आल्यापासून नुसतं. बरं दुसरं कारण मी तुम्हाला सांगते. महाराज मला एक सॉलिड कारण सुचलं.
लैंगिक शिक्षणाच्या प्रचारात आपण कमी पडलो म्हणून तुम्ही पराभवात हरला मारा. तुम्हाला बोलाय दिले म्हणून वाटेल ते मनाचं बोलू नका तुम्ही. लैंगिक शिक्षण आणि पक्षाचा पराभव काय संबंध आहे? मी सिद्ध करू शकते, मी सिद्ध करू शकते. अरे निवडणुकीच्या टायमाला आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची लफडी बाहेर आली. विवाह बाह्य संबंध जगाला कळले, हो की नाही? तेव्हा तरुणांनी काय म्हटलं, अरे 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 ह्या सगळ्यांना म्हातार चढ लागला. आता वेळीच जर त्यांना लैंगिक शिक्षण दिलं असतं तर त्या तरुणांनी काय म्हटलं असतं, नाही नाही ह्या वयात पण ह्या अशा भावना माणसाला येऊ शकतात. मग मला सांगा, लैंगिक शिक्षणात आपण कमी पडलो का नाही? लोकांनी उलट दीर्घकाळ प्रेम टिकवणारा नेता म्हणून त्या नेत्याला आयडॉल केलं असतं तर पार निवडणुकीत पाडून टाकलं ना राव. सॉलिड कारण सांगितलं तुम्ही, पण उपयोग नाही ह्याचा. नाही, मीडियाच्या समोर आपण असं नाही बोलू शकत. मीडिया परत आपल्याला धरणार ना. त्यापेक्षा वेगळं काहीतरी कारण शोधा. एवढं आपण सभा घेतल्या, एवढी गर्दी व्हायची आपल्या सभेला, सगळेजण मला हार घालायचे, फुलं घालायचे, एवढं भारी वाटायचं ना. पण फुलाची बिलं घरात यायला लागल्यावर फुलाला बी काटे असतात. आपल्याच घरातून चाललं होतं सगळं. पण मला सांगा, एवढी गर्दी असून मी पराभव का? खरं जे आहे ते सांगते. सांगू टाक. ऐकायची ताकद आहे भरपूर. बर, मग तुमचा पराभव तुमच्या आईमुळे झाला. आईमुळे झाला? काही बोलू नका तुम्ही राव. महाराज तुम्ही एकदम पर्सनली घेऊ नका हो. म्हणजे ज्या काही नेते आपल्या पक्षातले या निवडणुकीत पडले ते सगळे त्यांच्या आईमुळे पडले असं म्हणायचंय मला. महाराज तुम्हाला तो फाशी जाणारा चोर आणि त्याची आई ती गोष्ट माहितीये का? हा काय, हा त्या माणसाला जेव्हा फाशी द्यायचं असतं ना तेव्हा तो चोर म्हणतो की थांबा थांबा, माझी शेवटची इच्छा अशी आहे की मला माझ्या आईचा कान चावायचाय. माझ्या आईने वेळीच माझा कान धरला असताना तर आज माझ्यावर चोर व्हायची पाळीच आली नसती. म्हणजे तुमचं काय म्हणणं, आपल्या पक्षात सगळे चोर भरलेत? नाही, सगळे चोर नाहीत, काही तर अट्टल दरोडेखोर पण आहेत. महाराज कसं असतं की आपल्या मागं फिरणारी अशी कुत्र्या मांजऱ्यासारखी माणसं असतात ना, ती जे काय आपल्याला सांगतात ना त्यातलं काहीच खरं नसतं. पण आपली आई जे आपल्याला सांगते ना ते सगळं खरं असतं. कुठल्याच भ्रष्टाचारी नेत्याच्या आईला हा प्रश्न पडू नये का हो की काल परवापर्यंत आपल्या घरातून 5-10 रुपये चोरून नेणारा आपला मुलगा, त्याच्या हातात आता नोटांची बंडलच्या बंडल कुठून आली? स्विस बँकेत त्याची खाती कुठून आली? देशा परदेशात त्याची प्रॉपर्टी कशी झाली? आपल्या दाराच्या बाहेर या एवढ्या 5-50 गाड्या कशा लागल्या महाराज? प्रत्येक भ्रष्टाचारी नेत्याच्या आईने आपल्या मुलाचे कान जर वेळीच पकडले असते ना तर भ्रष्टाचारात नंबर 1 आपला देश झालाच नसता. प्रत्येक नेत्याच्या आईने त्याला वेळीच अडवलं असतं ना तर आज आपल्या देशात लाखोंचे करोडोंचे घोटाळे झालेच नसते महाराज. आत्ताची वेळ आत्मचिंतनाची नाहीये, तर प्रत्येक आईने आपला हक्क बजावण्याची, आपली जबाबदारी ओळखण्याची आहे. अजूनही प्रत्येक आईने जर आपल्या मुलाचा कान पकडला ना तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे महाराज. आणि प्रत्येक आईने आता हा हक्क बजावायला हवा, कारण हा हक्क मतदानाच्या हक्कापेक्षा पण जास्त पवित्र आहे. चला येते मी. काय माझं पण पोरगा आता हळूहळू मोठं व्हायला लागलंय, त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन आपल्या देशाला मी एक सुजाण, एक जबाबदार नागरिक दिला, ह्या कर्तव्यातून माझी मी मोकळी. बरोबर आहे राव. विमलताई आज दरबारात आल्या, त्यांनी एकच मारली फाईट, पण खरंच वातावरण करून टाकलंय टाईट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लीना भागवत यांचं. होय पूजा, फॅमिली मधले तुम्ही एक आहात, परत इथे येऊन कसं वाटतंय? माहेरी आल्यासारखं वाटतंय. आणि आता जो आपण एक सेगमेंट केला, हा एक नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस झालाय, एकच फाईट वातावरण टाईट, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच आता सध्या असं आहे की वातावरण बदलाचा हा काळ आहे आणि ह्या बदलात जर प्रत्येकाला आपल्या चुका शोधायला वेळ मिळाला, जर त्या सुधारायला वेळ मिळाला तर प्रत्येकाने ती जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. आणि ह्या सगळ्या परिवर्तनाच्या काळात आपला जर खारीचा वाटा असेल अख्ख्या आपल्या परिवाराचा, फुबाईफूचा, तर तो चांगलाच आहे, कौतुकास्पदच आहे. मंडळी, अंडरवर्ल्डचा डॉन असो किंवा गल्लीतला भाई, बाई या गोष्टीला सगळेच जण घाबरतात. त्यामुळे आता इथे एक भाई येतोय जो आपल्या बायकोची सुपारी द्यायला, चक्क एक भाई बायकोची सुपारी देतोय मांत्रिकाला. बघूयात मग आता मांत्रिक ही सुपारी
घेणार का? चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है, जय बाबा की। चलो बुलावा आया है, बाबा ने बुलाया है। बाबा 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 आला, बाबा 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 आला आला आला, बाबा बाबा अलग का निरंजन, अलग का निरंजन. महाराज तुम्हाला कसं कळलं मी आलोय निरंजन? दादा सब जानता है, सब जानता है, लक्षात अलग का निरंजन. तू बाबा आहे ना? तूच बाबा आहे ना? कुठे रे तुला शोधत होतो? कुठे पळतो तू? बाबा हा कुठे पळतो? या बाबा या. एवढा लवकर तू झाडाच्या शेंडाला जाऊन लपला? तू मला दिसत नाहीये. नाही ना. इथे काय लिहिलंय का रे माझ्या? लिहिलं तर नाहीये. तरी पण तू समजतोय? खाली उतर असा खावडा द्या ना, या चाकूने ना झाड कापून टाकीन, मग झाड मिळणार नाही तुला लपायला. मी चुकलो पाया पडतो, परत कोणाला गंडावणार नाही. अरे आता नाही रे, अरे आता नाही रे. मी तुझे पाय धरायला पाहिजे तर तू कुठं माझे पाय धरतोय? बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे? मला आधार पाहिजे. तू माझ्याकडे जेव्हा असा अडखळत झिंगाला लावू असं करत आला, तेव्हा मला कळलं की तुला माझ्या आधाराची गरज आहे. तुला ना जास्त झालीये. ये जास्त ना, उलट कमी झालीये. कमी? मग तुझा कोटा काय? जो नॉर्मल माणसाचा असतो तोच आहे, 6 तास. 6 तास दारू पिणारा माणूस कधीच नॉर्मल असत नाही. अरे दारू नाही रे, काय तो येडा बिडा आहेस काय रे? अरे मला झोप येत नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो, मी दारू नाही प्यायलोय. अरे तुला झोप येत नाही म्हणजे मी काय अंगात घेऊन मांडई गाऊ? अरे म्हणजे तुला मांडीत घेऊन अंगाई गाऊ का? अंगाई हो अंगाई हो ये, मिठाई खाली की येते हो गाई अंगाई, मिठाई खाली की येते हो गाई अंगाई. अरे उठ, मी असं फुकटचे धंदे करत नाही. मग पैसे घे ना. बायकोला जाऊन सांग. डान्स करायला नाही रे. अरे अंगाई गीत गायला. अरे कसला अंगाई गीत नाही, कसला काय, दिवसभर झोपून असते, सारखी घोरत असते, म्हणून माझी झोप पूर्ण होत नाही, म्हणून मी तुझ्याकडे आलोय रे. मी काय करू? अरे मी भाई असून पण बायकोचा काय पण वाकडा करू शकलो नाही रे, म्हणून मी तुझ्याकडे आलोय तुला सुपारी द्यायला. सुपारी? माझ्या बायकोची सुपारी ही घे सुपारी आणि ना बंद करून टाक. या काय रे? काय बंद करून टाकू? तिचं नाक. मी कुठल्याही बाईच्या नाकात ही सुपारी नाही बुचकू शकत. तू काय येडाय काय रे? घोरणं नाही बंद करायचं रे, तिचा श्वास बंद करायचा. अरे ती माझा खूप छळ करते रे. तू एक काम कर ना, तू तिचा ना विषय संपवून टाक. अरे विषय संपवणार टाकण्यापेक्षा तू तिला टाक आणि तिचा विषय संपवून टाक. तुला माहित नाही रे, तुला माहित नाही काय? मी कधी दारू टाकून आलो ना तर किती टाकून बोलते माहितीये. सगळी घरातली भांडी पण टाकून मारते, पण टाके पण पडलेत मला. तिला टाकण्याचा मजा ना, टाक्यात पण वगैरे डोक्यात पण विचार येत नाही माहितीये. म्हणून तुला सांगतो, तू सुपारी घे आणि हळूच मारून टाक. मी तुझ्या बायकोला नाही मारू शकत. अरे पण मी तर ऐकलं तू काय पण करतो म्हणून. मग एक काम कर, तू करणी करून ना बायकोला फोडून टाक. अरे करणी वगैरे असं काही नसतं रे, ती अंधश्रद्धा असते. त्यावर विश्वास ठेवू नकोस, त्या अफवा असतात. तुम्ही मला सोशल मेसेज दिलाय. सोशल तेवढं घे आणि निघून जा. तसा नाही महाराज. ओके तुम्ही करणी करू नका, पण तुम्ही माझ्या बायकोचा मांजर करा. मांजर मी कुठल्याही प्राण्याचा दुसरा प्राणी करू शकत नाही. पण होतो ना. कसं होतो ना? ते नाही काय वासरूच गाय होते, ते रेडकूच म्हैस होत. अरे तो एकच प्राणी असतो. नाही
वेगवेगळे असतात. तुम्हाला ना चुकीच्या इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे कुणाकडून. हा ते मला लहानपणापासून असंच वाटतं की ती गाय आणि म्हैस ना एकच आहे. याता काय ना ती जिनत अमान आणि परवीन बाबी पण मला एकच वाटतात. अरे अरे गाय आणि वासरू हे एकच असतं, रेडकू आणि म्हैस एकच असते असं म्हणायचं मला. हे बघ कुठल्याही माणसाचा मी दुसरा प्राणी करू शकत नाही. किती खोटा बोलतो रे, किती खोटा बोलतो तू. मी तिथे लोकांचा पोपट करतोस तू. लोक ओरडून ओरडून सांगतायत सगळ्यांना. एक काम कर तू, टेन्शन नाही, माझ्या बायकोचा पोपट कर, मला जीवनदान देत. अरे कसलं दान मागतोयस? मी कसं काय तुला जीवनदान देणार? मग एक काम कर, मला मृत्यू तरी दे रे. अरे कुठं देऊ मृत्यू तुला? तुझ्या झोळीतून. आय झोळी, आय झोळी माझ्याकडे, आय झोळी. मग त्याच्यामध्ये काय मी प्लेगचे विषाणू पाळलेत का? अरे तसा नाही रे, त्या झोळीतून मोक्ष काढ आणि मला दे, मला मुक्त कर रे. नाही करू शकत. असं काय दुःख झालंय तुला? तुला नाही कळणार रे माझं दुःख, तुला नाही कळणार. चाकूची जागा चुकली आहे. येतो मी. चाललास बरं झालं गेलं. कशाला लग्न करतात तेच कळत नाही. बरं झालं आला का निरंजन, परत तू आला का? मी असा कसा जाणार? असा नाही जाणार मी, तुला धंद्याला लावूनच जाणार आहे. मला माझी सुपारी घेत नाही ना. एक काम कर, तू लग्न कर, मग तुला कळेल नवऱ्यांची दुःख. नाही तर मला कळणार नाही. बघितलं, लग्नाचा विषय काढला की असं पळून जातात. मला नाही कळणार. अरे मला नाही कळणार तर कोणाला कळणार? अरे तुझ्यासारखा मी सुपारी घेऊन फिरत होतो बायकोची, पण तिच्या वृंदावनाला पण केसाचं काय असतं? गंगावन. तिच्या गंगावन पण वाकडं करू शकलो नाही कोणी. आणि म्हणून संसाराचा त्याग करून मी बुवा झालो. तुझं शहाणा असशील ना तर करणी करून बायको सुधारेल, तुझ्या मनासारखं वागेल, तुझ्यावर संशय घेणार नाही असला समज करून घेऊ नकोस. ती अंधश्रद्धा आहे, अफवा आहे. तुला जर संसारात सुखी व्हायचं असेल, बायकोचा त्याग करायचा असेल तर माझ्या आश्रमात जॉईन हो. अरे बायकोची देण्यापेक्षा सुपारी कव्वाली गाऊ आपण इथेच दुपारी. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. लग्नानंतर बायको आली, आयुष्याची माती झाली. लग्नानंतर बायको आली, आयुष्याची माती झाली. I love the act. Very nice. खूप सुंदर एनर्जी. थँक्यू सो मच. 10:30 आणि दादा 10:30 21 गुण. बघूयात मग आजच्या भागाचे अंती कोण ठरलेले आहेत. परफॉर्मर ऑफ द वीक दोनही परीक्षकांना मंचावरती बोलावतो. परफॉर्मर ऑफ द वीक यावेळी आम्ही विभागून देतोय. वा. कारण मला असं वाटतं की सुपर परफॉर्मन्स होता. भारत आणि सागर, वाह वाह वाह. विशाखा आणि प्रियदर्शन, वाह. काय म्हणता, नको संपवायला? असं कसं संपवायला पाहिजे? टायमिंग झालंय आपलं. भेटूया पुढच्या आठवड्यात नक्की, कन्फर्म. बघायला विसरू नका. लाख में फुवाई पुन्हा पार्ट बाय फ्रुटी.